त्या काळातील चळवळी कशा परिस्थितीमध्ये कार्यरत होत्या याची जाणीव नव्या पिढीला झाली पाहिजे. सत्यशोधकवर महिलांच्या प्रतिक्रिया. त्या काळातील चळवळीमध्ये कशा परिस्थितीमध्ये कार्य करावं लागतं याची जाणीव या नव्या पिढीला झाली पाहिजे. त्यासाठीच अशा चित्रपटांची गरज आहे. ज्योतींना सावित्रीचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं होतं. त्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा त्यांनी कशा मुळापासून काढल्या असं या चित्रपटात दाखवण्यात आल्याचं चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षक महिला म्हणाल्या. पिक्चर एकदम खूप छान आहे आणि पिक्चर म्हणजे एकदम असं सत्यशोधक पद्धत ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणेच पिक्चरचं हे आहे. आणि त्यामध्ये जे विधवा पद्धत परत जात धर्म जे आहेत ते पहिल्यापासून आपण बघतो त्या पद्धतीने सत्यशोधक पद्धतीनेच लग्न लावावे अशी मी सर्वांना विनंती करते. आणि ब्राह्मण वगैरे याचा खर्च न करता आपण ते सत्यशोधक पद्धतीने जर लग्न लावला तर भरपूर प्रकारे आपण एक काय म्हणतो ते बचत आणि नवीन पिढी आपण हे करू. आज सत्यशोधक चित्रपट बघितला आणि खरंच म्हणजे ज्या चळवळीला जवळजवळ 200-2.25 वर्ष झालीत, ती चळवळ कोणत्या आधारावर उभी होती, किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्य करावं लागलं याची जाणीव या नव्या पिढीला मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी अशा चित्रपटांची खरंच गरज आहे. म्हणजे ज्योतिबा आणि सावित्रींनी जो लढा दिला तो लढा काही अगदी इतकी साधी गोष्ट नव्हती. आणि अशा या परिस्थितीमध्ये त्या चित्रपटामधून ज्योतींना सावित्रीचं सहकार्य हे विशेष महत्त्वाचं या स्त्रियांसाठी फार महत्त्वाचं होतं आणि ते सगळ्यांना पटलेलं दिसतं. तसंच अंधश्रद्धा खरंच किती विकृत आहेत आणि तिथे कुठे जातीचा प्रश्न नाहीये. मनुवाद जरी असला तरी मनुवाद झिटकारणारे ब्राह्मण सुद्धा याच्यामध्ये दिसतात आपल्याला. आणि विशेष म्हणजे खरं म्हटलं तर याचे हिरो जे संदीप कुलकर्णी आहेत, ज्यांनी अतिशय चांगली भूमिका वठवली, त्यांना कुठे वाटलं की मी ज्योतिबांची भूमिका वठवू नये. म्हणून आम्ही सगळ्यांनी आता मेंदू मधले जे आमचे किडे आहेत किंवा आम्ही जी गुलामगिरी, आमची मानसिक गुलामगिरी नष्ट करण्याचा किंवा ती कमी करण्याचा प्रयत्न ज्योतिबा सावित्रींनी केला, तो आज तरी आम्ही आता करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि खरंच ह्या चित्रपटातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि ते शिकलं पाहिजे आणि आज तरी आम्ही सावध झालं पाहिजे. म्हणजे व्यर्थ न हो बलिदान, असं मला वाटतं. खूप छान होता पिक्चर आणि सगळ्यांना बघितलं पाहिजे असं वाटतं. काहीतरी शिकण्यासारखं, खूप काही शिकण्यासारखं या पिक्चरमध्ये. चित्रपट पाहून आम्हाला खूप छान वाटलं आणि आजच्या चित्रपटातून आम्हाला खूप अशी प्रेरणादायी प्रेरणा मिळाली. आजच्या ज्या महिला आहेत आजच्या पिढीच्या, त्यांनी याच्यातून म्हणजे 150 वर्षापूर्वी सत्यशोधक समाजातून स्थापना करून महात्मा फुलेंनी जे कर्मठ विचार बाहेर काढले, स्त्री दास्यातून त्यांची मुक्तता केली, तर आजच्या स्त्रियांना ही खूप चांगली शिकवण आहे. मग चित्रपट आहे हा, यामध्ये अत्यंत ज्या अनिष्ट रूढी परंपरांचा जो पायंडा रोवलेला होता कुठेतरी, तो क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी तो पायंडाच मुळात त्यात खूप बदल म्हणजे तो पायंडाच मुळात काढून टाकलेला आहे. आणि खूप प्रबोधनात्मक चित्रपट आहे पुढच्या पिढीसाठी, कारण पुढच्या पिढीला ह्या सर्व गोष्टींची माहिती नाही आहे. हा चित्रपट बघितल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचं कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आपल्या भावी पिढींसाठी. तर खूप प्रबोधनात्मक चित्रपट आहे. आम्ही बघितला, तुम्ही देखील बघा. चित्रपटामध्ये मला फार म्हणजे छान वाटलंय की प्रत्येक भूमिका त्यांची अशी प्रकर्षाने जाणवलेली आहे. आणि काय करायचं यापेक्षा, म्हणजे काय करू नये यापेक्षा त्यांनी काय करावं ही जी गोष्ट मांडली ना, ती मला फार आवडली. म्हणजे आपल्याला आताच्या काळात सुद्धा ती लागू होते की युवकांनी नेमकं काय करावं हे महत्वाचं आहे आणि ही गोष्ट खरंच सर्वांनी केली पाहिजे. एवढंच मला फार आवडलं. थँक्यू. आज या सिनेमाच्या माध्यमातून हे जाणवलं की 193 वर्षानंतरही आपण 193 जी जयंती साजरी केली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची, त्याच्या प्रेरणेतून हा चित्रपट सत्यशोधक समाज आज आम्हाला बघायला मिळाला. आणि त्याच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की जुन्या कर्मठ चालीरीती, जुन्या परंपरा यांना छेद देऊन क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जी बदल घडून आणला, क्रांती घडून आणली, त्याला मी सलाम करते. धन्यवाद. पिक्चरमधून एक म्हणजे समजण्यात आलं की स्त्री शिक्षण हे खूप जरुरी आहे. शिक्षण जर आपण शिकलो तर आपल्याला हर गोष्टीची जाणीव होईल. आणि जे बंधनं आपल्याला म्हणजे गुलामगिरीचे बंधनं म्हणा किंवा काही स्त्रिया जे घरात दडपून राहत होत्या, आज शिक्षणामुळे ते समोर आले. आणि या पिक्चरमधून एवढं काही शिकायला भेटत आहे की
सावित्रीबाई फुले कशा म्हणजे एक ज्योतिबा फुलेंच्या सोबत राहून त्यांच्यासोबत शिक्षणाचा पाया समोर आणत आहे आणि त्यामुळे स्त्री शिक्षणाला किती चांगला दर्जा मिळत आहे या म्हणजे चित्रपटातून चांगलं समजत पण आहे. आणि ज्या लोकांना माहिती नाही, खूप लोक बुक्स वाचत नाही हे पण चित्रपट बघायला जरूर येतात, तर त्याच्यामधून त्यांचे काही म्हणजे जे मतभेद म्हणा किंवा अंधश्रद्धा काही पण म्हणू शकतो याला आपण, तर ते खूप गोष्टी क्लिअर होतील एवढं मला वाटतं. लोकनायक न्यूज